माझा आवडता प्राणी जिराफ मराठी निबंध। निसर्गाच्या अनमोल वारशात अनेक प्रकारचे प्राणी समाविष्ट आहेत। त्यातील प्रत्येक स्वतःचा विशेष आणि अनोखा आहे। असाच एक अद्भुत, सुंदर आणि विशाल प्राणी म्हणजे जिराफ। जिराफ हा पृथ्वीवरील सर्वात उंच स्थलचर प्राणी आहे। त्याची लांब मान आणि बारीक पाय हे त्या जंगलातील एक विशिष्ट आणि आकर्षक प्राणी बनवतात। जिराफची सर्वात ओळखण्याजोगी वैशिष्ट्य म्हणजे त्याची अत्यंत लांब मान। एक प्रौढ नर जिराफ सुमारे 18 फूट 5.5 मीटर उंचीपर्यंत वाढू शकतो। यातील अर्धी उंची फक्त त्याच्या मानेची आणि पायाची असते। ही मान इतकी लांब असूनही ती मानवांप्रमाणेच फक्त 7 मानेच्या हाडांपासून बनलेली असते। फक्त प्रत्येक हाडाचा आकार खूप मोठा असतो। या लांब मानेच्या मदतीने जिराफ उंच उंच झाडांची पाने, विशेषतः बबूल आणि टिकर या झाडांची पाने आणि काटेरी फांद्या सहजपणे खाऊ शकतो, जिथे इतर प्राण्यांची पोहोच होत नाही। त्याच्या शरीरावरील अनियमित ठिपके असलेले निशाण त्याच्या सौंदर्यात 4 चांदणी घालतात। हे निशाण केवळ त्याची एक वेगळी ओळखच नाही, तर ते छद्मरूप कॅमोफ्लेजचे काम देखील करतात। झाडांच्या सावलीत आणि उन्हाळ्याच्या दरम्यान हे ठिपके शिकारी प्राण्यांपासून लपण्यासाठी जिराफला मदत करतात। प्रत्येक जिराफच्या शरीरावरील हे निशाण वेगवेगळे असतात, अगदी मानवांच्या बोटाच्या ठशाप्रमाणेच। जिराफच्या डोक्यावर 2 छोटे शिंग असतात, ज्यांना ओसिफोन्स म्हणतात। ही शिंगे हाडांपासून बनलेली असतात आणि वरून त्वचा आणि केसांनी झाकलेली असतात। नर जिराफ अनेकदा इतर नर जिराफांशी झुंज घेण्यासाठी या शिंगांचा वापर करतात। त्याचे डोळे मोठे आणि सुंदर असतात, ज्यांची पापणी लांब असते आणि ती वाळवंटी धूळ आणि काटेरी झुडपांपासून त्याचे रक्षण करते। जिराफची जीभ खूप लांब असते, सुमारे 20 इंचापर्यंत काळी आणि मजबूत असते, ज्याच्या मदतीने तो झाडाच्या काटेरी फांद्यावरूनही पाने काढून खाऊ शकतो। जिराफ प्रामुख्याने आफ्रिकेच्या सवाना गवताळ प्रदेशात, खुले जंगले आणि वुडलँड्समध्ये राहतात। ते गटात राहणे पसंत करतात, ज्यांना टावर म्हणतात। एका कळपात मादी आणि त्यांचे बच्चे असतात, तर नर वेगवेगळ्या कळपांमध्ये फिरू शकतात। जिराफ शाकाहारी प्राणी आहे आणि त्याचा बहुतांश वेळ अन्न गोळा करण्यात घालवतात। एक प्रौढ जिराफला दररोज सुमारे 35 किलोग्रॅम पाणी आणि फांद्या खाण्याची आवश्यकता असते। जरी जिराफ साधारणपणे शांतताप्रिय प्राणी असले तरी गरज पडल्यास ते स्वतःचे रक्षण करू शकतात। त्यांच्या पायांचा एक जोरदार लाच सिंहासारख्या शक्तिशाली शिकाऱ्याला देखील गंभीररित्या जखमी करू शकते। त्यांच्या धावण्याची गती देखील जोरदार असते आणि ते लहान अंतरासाठी ताशी 35 मैल वेगाने धावू शकतात। दुर्दैवाने हा अनोखा आणि सुंदर प्राणी आज संकटात आहे। बेकायदेशीर शिकार, वास्तवाचा नाश आणि मानव वन्यजीव संघर्षामुळे गेल्या काही दशकात जिराफच्या लोकसंख्येत मोठी घट झाली आहे। इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर हे जिराफला असुरक्षित श्रेणीत सूचीबद्ध केले आहे। शेवटी जिराफ हा निसर्गाचा अद्भुत देणगी आहे। तो केवळ त्याच्या उंची आणि सौंदर्यासाठी नव्हे, तर जैविक विविधतेमध्ये त्याच्या विशेष योगदानासाठी देखील महत्त्वाचा आहे। त्याचे संरक्षण करणे आणि त्याचे नैसर्गिक आवास चालवणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, जेणेकरून येणारी पिढी देखील या सुंदर प्राण्याला पाहू शकेल आणि कदर करू शकेल। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।